हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो लास्ट टाइम मी जो सुपरमार्केटचा जो 24 आवर्सचा चॅलेंज केला होता, त्याला तुमचा खूप छान रिस्पॉन्स होता. सो माझा असा विचार होता की त्यावेळेस मी फक्त सुपरमार्केटमधलं फूड खाल्लं होतं. बट प्रत्येक वेळेस असं होत नाही की आपण सुपरमार्केटमधलंच फूड खाऊ शकतो किंवा बाहेर ओव्हन वगैरे नसतं. तर मग काइंड ऑफ जर तसंच चॅलेंज केलं तर. बट यावेळेस मी अशी आहे की लास्ट टाइम मला सुपरमार्केटच्या त्या फूडच्या चॅलेंजसाठी अराउंड 20 युरोज लागले होते. देन मग आय डिसाइड की बाहेर जर सेम करायचं असेल की बाहेर 24 तास जर तुम्हाला खायचं असेल तर ते 20 युरोजमध्ये ब्रसेल्समध्ये होऊ शकतं का. सो ते चॅलेंज आज मी घेतली आहे. सो आय डोंट नो की 20 युरोमध्ये होऊ शकेल की नाही. बट स्टील स्टार्ट तर करूयात. म्हणजे किती ओव्हर बजेट जातंय किंवा बजेटमध्ये मॅनेज होईल का ते बघता येईल. स्वतः ॲज पर बजेट करायचं आहे. मग त्यामुळे मी विचार केला की ॲटलीस्ट मॉर्निंगचं तरी सुपरमार्केटमधनं स्टार्ट करू ब्रेकफास्ट. बाकीचं तर बाहेरच खावं लागेल. सो मी आता परत अल्बर्ट लेमध्येच आली आहे आणि पटकन क्रोसॉन वगैरे घेईन. सो मी आता विचार केला की क्रोसॉनच्या ऐवजी हे चॉकलेटवाले जे काइंड ऑफ क्रोसॉन असतं, चॉकलेट म्हणून जे म्हणतात, तर ते घेईल. आणि त्याच्यासोबतच हे ॲपलवालं किंवा स्नॅपवाला दोन्हीपैकी कुठलं तरी ज्यूस घेईल जे 1.19 युरोलाच आहे. सो ॲटलिस्ट ब्रेकफास्टचं तरी अंडर बजेट झालेलं आहे. सो हे जे आहे हा वाला ऑरेंज ज्यूस छोटावाला आणि चॉकलेट, तर हे दोन्ही मिळून मला 1.89च झालंय. सो फुल डेसाठी मला बऱ्यापैकी बजेट उरले. सो आता एखाद्या पार्कमध्ये बसून वगैरे मी हे खाऊन घेईन. ह्याचं हे नॉर्मलच टेस्ट असते कारण की बाकीचे क्रोसॉन्स जे आहेत त्याच्या आतमध्ये काही फिलिंग नसते, पण याच्यात चॉकलेट असल्यामुळे हे जरा छान लागतं. आणि ज्यूस तर नॉर्मल आपला काइंड ऑफ ऑरेंज ज्यूस सारखाच आहे. सो आता लंचचा टाइम आहे आणि इकडे हे रेस्टॉरंट जे तुम्हाला दिसत असेल काइंड ऑफ रेस्टॉरंट आहे EXLI म्हणून. जर इथे विगन मध्ये वगैरे ऑप्शन्स मिळतात तर मग मी बघते आता काही खायला आहे का. सो असा काइंड ऑफ त्यांच्याकडे मेन्यू असतो आणि प्रत्येक फूडच्या इथे आणि त्याच्या आतमध्ये काय कंटेंट आहे ते लिहिलेलं असतं. मफिन्स वगैरे, चीज केक आणि इकडे हा सूप विथ ब्रेड, हा पंपकिन वाला सूप आहे आणि हा टोमॅटो वाला आणि हा एक कुठला तरी वेगळ्या टाईपचा सूप आहे. प्लस इथे असे कोल्ड ड्रिंक मध्ये ऑप्शन्स आहेत, ज्यूस वगैरे. बट यू कॅन सी द प्राइस जे सुपर मार्केट मध्ये 1 युरोला मिळतं ते ऑलमोस्ट खूप जास्त प्राइसला आहे. आणि इकडे सलाद, फ्रूट डिश वगैरे असे काइंड ऑफ जे तुम्ही टू गो टाईप आहे. चॉकलेट, योगर्ट, पास्ता, हे पण काही सलाद आहेत. आणि इकडे सँडविचेस. सो मग मी हा व्हेजिटेरियन मध्ये जो ऑप्शन होता तो घेतला. इट्स काइंड ऑफ अ हाफ पिझ्झा पॉप स्लाइस मध्ये. याच्या आतमध्ये टोमॅटो, ओरिगानो आणि ऑलिव्ह असं आहे आणि असा हा त्याचा एम्बियन्स. सो आता मी खाऊन घेते. टेस्ट वाईज पण छान आहे बिकॉज त्याच्यामध्ये चीज, इथं टोमॅटो आणि ऑलिव्ह असल्यामुळे मस्त चीज चव लागते त्याची. सो तुम्ही देखील हे ट्राय करू शकता. आणि हे मला 4.61 ला पडलंय. सो आतापर्यंत सकाळपासून सकाळचे 2 आणि हे ऑलमोस्ट 5 असं 7 युरोचं बजेट झालेलं. सो आता बघूया संध्याकाळसाठी काय. आणि मी याच्यासोबत काही प्यायला नाही घेतलं बिकॉज मला असं होतं की किती टोटल हे होईल त्यामुळे.
बिकॉज स्नॅक पण बाकी आहे आणि डिनर पण बाकी आहे. सो बजेट ट्रॅव्हल म्हणजे बजेटमध्ये जर खायचं असेल तर असं काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागते. बट दिस इज मोर दॅन इनफ फॉर मी बिकॉज लंचसाठी, कारण मला एवढं नाही लागत खायला त्यामुळे. सो तुम्हाला जर बॉटलमध्ये वॉटर घ्यायची नसेल, कारण की ते थोडं एक्सपेन्सिव्ह पडतं, तर तुम्ही त्यांना टॅप वॉटर मागू शकता. बिकॉज टॅप वॉटर फ्रीमध्ये मिळते आणि इथले टॅप वॉटर म्हणजे तुम्ही पिऊ शकता अशा टाईपमध्ये असतात. सो आता इव्हिनिंगचा टायमिंग आहे. सो मग मी विचार करते की स्नॅक्ससाठी काही घेईल, पण मला एवढी भूकही नाहीये. मग मी विचार केला की काहीतरी कॉफी वगैरे घेऊयात म्हणून. सो इथे स्टारबक्स जवळ आहे. सो मी स्टारबक्स मधनं कॉफी घेईल. सो इकडे ते ज्यूस वगैरे आहेत आणि त्याच्यासोबतच तुम्ही इथनं कप्स घेऊ शकता, ज्याच्यावर त्यांनी बेल्जियमचं ते ग्रँड पॅलेसचं पूर्ण स्ट्रक्चर काढलेलं आहे. अलॉंग विथ दॅट त्यांच्याकडे सँडविच आहेत, विगनमध्ये पण ऑप्शन्स आहेत, मफिन्स, परत चीज केक आणि नॉर्मल त्यांच्या मेन्यूमध्ये समरसाठी त्यांनी स्पेशल आईस कॉफी वगैरे ॲड केलेले आहेत. सो मी फ्रॅपेचिनो घेतलं चॉको चिप्स. फर्स्ट टाइम त्यांनी माझं नाव करेल लिहिलंय. हे छान लागतंय. प्लस मी त्यांना ना 1 शॉट ऑफ एस्प्रेसो टाकायला लावला होता. त्याच्यामुळे ना ते थोडंसं स्ट्रॉंग आहे आणि स्वीट आहे, तर मस्त लागतं. आणि याची टोटल कॉस्ट 5.64 युरो अशी झाली, म्हणजे मोर दॅन माय लंच. बट ठीक आहे, एक टाइम तर बनताय. त्यानंतर मग मी डिनरसाठी बघत होते. बघा 8 वाजले तरी असं वातावरण आहे बाहेर. जे बघून वाटत पण नाही 8 वाजले एवढं ऊन आहे. सो हे जे शॉप आहे, इथे फलाफल रॅप वगैरे मिळतात. बट मी आतमध्ये त्याची प्राइस चेक केली तर फक्त रॅप 8 युरोचा आहे. आणि पूर्ण जर ते मील घ्यायचं असेल विथ फ्राईज आणि कोक, तर ते अराउंड 11चं पडतं आणि माझ्याकडे बजेट आता 8चंच उरलंय. सो मी तुम्हाला 1 मिनिटं शॉप दाखवते. हे अशा प्रकारे ते तुमच्या समोर बनवून देतात. तुम्हाला जे पाहिजे ते व्हेजिटेबल्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात, काइंड ऑफ सलाड. आणि सॉस पण ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला कुठला सॉस हवा आहे. सो मोस्टली मेयोनीज घेऊ नका, बिकॉज त्याच्यामध्ये एग असतं. सो टमॅटो सॉस म्हणजे केचप जो आहे त्याच्यासोबत पण हे चांगलं लागतं. देन ते ज्याच्यामध्ये फलाफल फ्राय करतात, सो त्यांना एकदा विचारून घ्या की ते व्हेजिटेबल ऑइल आहे का, आणि त्याच्यानंतरच घ्या. हा जरा रॅप माझ्यासाठी वेगळा होता, बिकॉज त्यांनी ना त्याच्यामध्ये फ्राईज पण ॲड केलेले होते. असं मी फर्स्ट टाईम बघितलं, कारण की मोस्टली ते साईडला देतात, पण मे बी मी टू गो घेतला होता त्यामुळे त्यांनी ते त्याच्यामध्येच ॲड केले होते. आणि हा त्यांचा ओव्हरऑल मेन्यू आहे. सो प्राईस तशा थोड्याशा हाईप्ड आहेत, बट ठीक आहे, म्हणजे बेल्जियमच्या हिशोबाने ओकेच आहे. सो ते तुम्ही तिथे बसून पण खाऊ शकता. बट मी जस्ट पॅक करून घेतलंय, बिकॉज माझं असं होतं की मला ते ना पूर्ण रॅप संपत नाही, ते खूप जास्त असतं. म्हणजे जेव्हा पण मी दुपारी देखील खायला घेते, माझा हाफ रॅप उरून जातो. मग त्यामुळे मी जस्ट फक्त एक रॅप घेतला 8 युरोचा, कारण की ते माझ्या डिनरसाठी मोर दॅन इनफ आहे. बिकॉज ते खूप हेवी असतं. त्याच्या आतमध्ये ते सलाड वगैरे टाकून देतात. प्लस इकडे मी जे घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी फ्राईज पण ॲड केलेत. सो त्यामुळे आता मी घरी जाऊनच खाणार आहे. मी घरी गेल्यावर तुम्हाला ते दाखवते. सो जर बजेट बघितलं तर ॲज पर बजेट स्टील माझ्याकडे 90 सेंट उरलेत 20 युरोजमध्ये. सो मी आता बघते आहे की सुपर मार्केटमध्ये जर मला काही ड्रिंक्समध्ये वगैरे काही मिळालं तर. जर नाही मिळालं तर ठीक आहे, बिकॉज दिस इज ऑल्सो मच हेवी फॉर मी. पण 90 सेंट उरलेत, त्याने माझं 20 युरोजचं चॅलेंज होतं. त्यामुळे मग मी विचार करते की काहीतरी घे. आय डोंट नो इथे काय ही ऑफर आहे. सो हे जे रिव्हर कोला झिरो आहे ते 0.57 आहे, हे वालं 1.5 लिटर. तर मग पहिल्यांदा विचार केला की खाऊनच घेईल, बिकॉज आता 8-8:30 झालेत. आणि मी त्या सुपर मार्केटमधनं मी तुम्हाला दाखवलं होतं की 0.57 असं त्याची प्राईस होती. बट ते 1.5 लिटर होती आणि मी 500 ml आणली, तर मला हे ऑलमोस्ट 25 सेंटलाच पडलंय. सो माझ्याकडे अजून देखील 75 सेंट्स उरलेत.
सो माझ्या ओव्हरऑल बजेटच्या मी एकदम म्हणजे मायनसमध्ये पण म्हणता येईल आहे. इवन दो जरी मी ते फुल मील घेतलं असतं ना, की फलाफल रॅप विथ कोक बिकॉज त्यांनी कोक तो €2 ला ॲड केला होता आणि थोडे अजून ते जास्त प्राईस देतात. सो ते सगळं 11ला जरी घेतलं असतं, तरी मी जस्ट फक्त €2 ओव्हर द बजेट गेले असते. पण तेवढं मला संपतही नाही. प्रॉब्लेम तो आहे, की म्हणजे घेऊन परत ते मला टाकून द्यावं लागलं असतं. सो त्यामुळे मी फक्त रॅप घेतलाय. बट €20 मध्ये तुमचं फुल डेचं बजेट होऊ शकतं. तर मग मी आता हे वाला मी फर्स्ट टाईम कोला घेतला. तर हा कसा लागतो मला माहीत नाही. बिकॉज त्यांचं काहीतरी प्रमोशन होतं नवीन त्यांनी लॉन्च केलाय तर. सो हे पण टेस्ट करून बघूयात आणि रॅप ओपन करूया. हा एवढा मोठा रॅप आहे तो. त्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसत असेल तर केवढा असा मोठाच्या मोठा रॅप आहे हा. तर आता त्यांनी ते फलाफल टाकलेलं आहे आणि या फलाफल सोबतच हे बघा इकडे आतमध्ये ते फ्राईजचे असे छोटे-छोटे पीसेस टाकले. तो काइंड ऑफ असा रॅप आहे आणि एवढी त्याची जाड साइजचं असतं ते. टेस्टेड छान लागतं. म्हणजे हे असे टिपिकल त्यांचे जे टाइपचे रेस्टॉरंट असतात ना, ते फलाफल जे असतात ना, ते खूप भारी वाटतं. बिकॉज मी जर्मनीमध्ये एका थोडंसं काय म्हणतात हाय स्टँडर्डवाल्या इथल्या रॅप खाल्ला होता. पण त्यांच्या याच्यापेक्षा जे नॉर्मल शॉप असतात ना, ते खूप मस्त मिळतं. आणि याच्यामध्ये सलाड एवढं असतं ना, की तुम्ही हाफ जरी खाल्ला तरी पोट भरून जाईल. तर आता मी खूप ट्राय करते. हे थोडं ना नॉर्मल कोकपेक्षा बिट स्ट्राँग आहे. मी स्टिल 0 शुगर आणलाय. बट ते नॉर्मल 0 शुगर असतं ना, ते थोडंसं तुम्हाला लाईट वाटतं. बट इट इज बिट स्ट्राँग म्हणजे नॉर्मल कोलासारखं लागतंय. हं. म्हणजे 0 शुगर आहे तरी पण ओरिजिनल जशी कोलाची टेस्ट आहे ना, विदाऊट ते किंवा फिल्टरवाला वगैरे जे नॉर्मल कोला येतो, तशा टाईपमध्ये लागतंय. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी अजून असे कुठले दुसरे चॅलेंज करू शकते का? ते देखील सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.